माऊलींच्या पालखीचं फलटणमध्ये स्वागत झालेलं आहे। तुम्ही बघू शकताय पावसाचा जोर वाढत चाललेला आहे, तरीही माऊली काय थांबत नाहीत। माऊली पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत। आजचा माऊलींचा मुक्काम हा फलटण या ठिकाणी असणार आहे। तरी आम्ही तुम्हाला पालखीचं लाईव्ह दर्शन या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। रामकृष्ण हरी माऊली। तुम्ही बघू शकताय माऊलींची पालखी आज फलटण येथे मुक्कामी असणार आहे। तरडगाववरून सर्व वारकरी फलटणच्या दिशेने निघालेले आहेत। तुम्ही बघू शकताय पावसामुळे सर्व वातावरण एकदम आनंदमय झालेलं आहे। तुम्ही बघू शकता अजूनही पाऊस चालू आहे। वारकरी सर्व आनंदात आहेत। त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळंच हास्य आहे। तुम्ही बघू शकताय एकदम खुश आहेत वारकरी। तुम्ही बघू शकता एकदम आनंदी आहेत। तुम्ही बघू शकताय वारकऱ्यांनी झाडांचा आसरा घेतलेला आहे। इथं बघितलं तर हे जे पेट्रोल पंप आहे त्याच्यामध्ये काही वारकरी विसावलेले आहेत, किंवा इथं काही पत्रा शेड आहेत, त्या ठिकाणी काही वारकऱ्यांनी आसरा घेतलेला आहे। तुम्ही बघू शकताय पावसाचा जोर वाढलेला आहे आणि तरीही माऊली थांबत नाहीत। तुम्ही बघू शकताय एकदम पावसाचा एवढा जोर वाढलेला असतानाही माऊली पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत। जिथं मिळेल त्या ठिकाणी माऊलींनी आसरा घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी रस्त्यावरून वाहत आहे। तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला दिसेल रस्त्याच्या खालच्या बाजूला खूप पाऊस आहे, तिथं पाणी साचून राहिलेलं आहे आणि माऊली पंढरीच्या वाटेने निघालेले आहेत। पावसाचा जोर वाढलेलाच आहे, जोरदार पाऊस येत आहे। तुम्ही बघू शकताय हे आहे निंबोरे गाव। निंबोरे गावाच्या पुढे पालखी गेलेली आहे। तुम्ही बघू शकताय इथं जे दिंडी क्रमांक 68 नंबरची दिंडी क्रमांक होती यांची, तर अजून जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। तुम्ही बघू शकताय सर्व वारकरी थांबलेले आहेत किंवा काही वारकरी चालत निघालेले आहेत। तुम्ही इथं बघू शकता बरेच माऊली तुम्ही बघू शकताय पुढं जोरदार पाऊस येत आहे। माऊली 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 तुम्ही बघू शकताय पाऊस जरी येत असला तरी माऊली काही थांबत नाहीत। एकदम त्यांचा जोश वाढलेला आहे त्यांचा आणि माऊली पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत। हे निंबोरेच्या पुढे माऊलींची पालखी आलेली आहे। तुम्ही बघू शकता इथं रथाच्या पाठीमागे 177 162 अशा नंबरच्या ह्या दिंड्या आहेत।
पुढे सरका. सर्वांनी वेगवेगळ्या कंपनीचे कागद जे आहेत ते घेतलेले आहेत आणि या आसरा घेऊन, कागदाचा आसरा घेऊन ते आता त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य आहे. जरी पाऊस येत असला तरीही माऊली काय थांबत नाहीत. आपण जिथं माऊलींचा रथ आहे तेही तुम्हाला लाईव्ह दर्शन करणार आहे. तर तुम्ही आपल्या महाचर्चा या चॅनलला नक्की फॉलो करा. इंस्टाग्राम, फेसबुकला आणि यूट्यूबलाही सर्च करा महाचर्चा. मराठीमध्ये नाव आहे महाचर्चा. तुम्ही सर्च करा आणि महाचर्चा या चॅनलला नक्की फॉलो करा. तुम्ही जर बघितलं तर आता दिंडी क्रमांक 93 आहे, त्या ठिकाणी आहोत आपण. लवकरच माऊलीच्या पालखीपाशी आपण जाणार आहे. तोपर्यंत आपल्या महाचर्चा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. माऊलींच्या पालखीचं फलटणमध्ये स्वागत झालेलं आहे. माऊलींच्या पालखीचं फलटणमध्ये स्वागत झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय पावसाचा जोर वाढत चाललेला आहे, तरीही माऊली काय थांबत नाहीत. माऊली पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत. तुम्ही बघू शकताय माऊली पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत. तुम्ही बघू शकताय सर्व माऊली फलटणच्या दिशेने निघालेले आहेत. माऊलींची पालखी ज्ञानदेव तुकारामचा गजर करत सर्व माऊली फलटणच्या दिशेने निघालेले आहेत. काही वेळातच आपण तुम्हाला पालखीचं लाईव्ह दर्शन करणार आहोत. तरी आपल्या महाचर्चा या चॅनलला फॉलो करून तुम्ही रामकृष्ण हरी अशी कमेंट नक्की करा. 87 क्रमांकाची दिंडी आहे. तुम्ही बघू शकता इथं 82 क्रमांकाची दिंडी आहे. 74, 59. तर आपण 58 माऊलीच्या पालखीच्या जवळजवळ आपण जात आहोत. 48 क्रमांकाची दिंडी आहे. 48 क्रमांकाची दिंडी आहे. तुम्ही बघू शकताय पाऊस येत असल्यामुळे काही वारकऱ्यांनी जिथं मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता इथं पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपाच्या आतमध्ये काही वारकऱ्यांनी आसरा घेतलेला आहे. इथं महाप्रसाद वाटप चालू होतं. तुम्ही बघू शकताय दिंडी क्रमांक 25 आपण माऊलींच्या पालखीजवळ येत आहोत. तोपर्यंत तुम्ही रामकृष्ण हरी अशी कमेंट करा. आपण तुम्हाला लाईव्ह दर्शन करणार आहोत. माऊलींच्या पालखीचं लाईव्ह दर्शन करणार आहोत. तोपर्यंत रामकृष्ण हरी अशी कमेंट करा. आता दिंडी क्रमांक 18, 17, दिंडी क्रमांक 16 पर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहे. दिंडी क्रमांक 14. काही मिनिटातच आपण माऊलींच्या पालखीचं तुम्हाला लाईव्ह दर्शन करणार आहोत. तरी आपल्या महाचर्चा या चॅनलला फॉलो करा. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही बघू शकताय माऊलींची पालखी. माऊलींची पालखी तुम्हाला इथं दिसत असेल. माऊलींचा रथ इथं आहे. तुम्ही बघू शकताय. आपण काही मिनिटातच तिथं रथापाशी जाणार आहोत. तोपर्यंत चॅनलला फॉलो करून घ्या. रामकृष्ण हरी माऊली. सध्या माऊलींची पालखी ही वडजल या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलेली आहे. थोड्याच विसाव्यानंतर माऊलींची पालखी फलटणकडे निघणार आहे. तुम्ही बघू शकताय सर्व वारकरी हे माऊलींचं दर्शन घेण्यासाठी, इथले जे माऊली आहे ते दर्शन घेण्यासाठी आलेले. तिथं माऊलींचा रथ उभा आहे. तुम्ही बघू शकताय तिथं माऊलींचा रथ आहे आणि काही वेळातच माऊलींची पालखी ही फलटणकडे पोहोचणार आहे. तरी महाचर्चा या चॅनलला फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ. रामकृष्ण हरी.